खेलेगा कौन इनका दुख दूर करेगा। और मुझे खुशी है कि आपके जो अध्यक्ष हैं पहलवान साहब, उन्होंने एक बात सोची और उसके ऊपर उन्होंने अमल भी कर दिया। मैं उनके लिए एक शेर कहूँगा कि साहिल के सुकून से किसे इनकार है, लेकिन तूफान से लड़ने में मजा और ही कुछ है। बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा तेरा नाम लेगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की सन्माननीय विनोदजी जैन साहेबांचा या ठिकाणी यशोधीन सत्कार करा। जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। मालेगावचे भूमिपुत्र विनोदजी जैन साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी यांची निवड झालेली आहे। विनोदजी कुचुरिया फाइट ग्रुप महाराष्ट्र सचिवपदी निवड झाल्याबद्दल अजय आनंद वाघ मालेगाव युवा शहराध्यक्ष यांच्या वतीने त्यांना वाघ, अजय वाघ, सुनील कवळानेकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी आबासाहेबांचा या ठिकाणी याच्यावरती सत्कार करत जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। आबांसाठी अभिनंदनपर सत्कार करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यांचा गजर मधुभाऊ बिराडे यांच्यासाठी झाला पाहिजे। खेलेगा कौन इनका दुख दूर करेगा। और मुझे खुशी है कि आपके जो अध्यक्ष हैं पहलवान साहब, उन्होंने एक बात सोची और उसके ऊपर उन्होंने अमल भी कर दिया। मैं उनके लिए एक शेर कहूँगा कि साहिल के सुकून से किसे इनकार है, लेकिन तूफान से लड़ने में मजा और ही कुछ है। वाकई उन्होंने सुकून की जिंदगी को टच दिया और अपने आसपास मौजूद लोगों, पूरे प्रांत में मौजूद लोग जो तकलीफ में हैं, जो किसी न किसी पीड़ा से गुजर रहे हैं, उनके लिए उन्होंने सोचना शुरू किया। और जब सोचना शुरू किया तो मैं जानता हूँ कि उनके लिए बहुत आसानी नहीं आई होगी, यकीनन उनके लिए बहुत परेशानी आई होगी। उनके आगे उनके अपने ही जो है मुखालफत में खड़े हो गए होंगे। मगर आप लोग भी जानते हैं, जो किसी शायर ने कहा है कि जो तूफान में पलते जा रहे हैं, वाकई उन्होंने तूफान से सामना किया कि जो तूफान में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं। और फाइट ग्रुप के जरिए जो एक काम शुरू हुआ है, ये दुनिया में अमन और शांति ला रहा है। पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। सगळ्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम घडावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो। धन्यवाद। भाऊ, मी विनोद कुचेरिया सगळ्यांना साक्षी म्हणून म्हणतो की कोणावरही अन्याय होऊ देणार नाही। माझे मित्रमंडळ फाइट ग्रुपचे जेवढे मेंबर आहेत त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काम चांगलं करायचं आहे। जे लोक म्हणतात फाइट ग्रुप म्हणजे भांडण ग्रुप, त्यांचा एकच शब्द द्यायचा आहे, भांडण ग्रुप नाही, हा मिटवणारा ग्रुप आहे। या ग्रुप माध्यमातून सगळ्यांना त्याचा स्वार्थ मिळणार आहे, त्याला सगळं न्याय मिळणार आहे। लक्षात ठेवा, फाइट ग्रुप म्हणजे नाना भाऊनी सावळेंनी पहिलवानी यांनी सांगितलंय की फाइट म्हणजे भांडण नाही, फक्त स्वार्थ म्हणजे सगळ्यांना साथ द्यायचा, हा फक्त फाइट ग्रुपचा कार्यक्रम आहे। ज्यांनी अन्याय केला त्याला तोडायचं, बाकी काहीच माहित नाही। सामाजिक संघटनेचा फाइट ग्रुप मंडळ आभारी आहे। या ठिकाणी डॉक्टर साहेब जे सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। त्यांना फाइट ग्रुपकडनं अभिनंदन करतो। फाइट ग्रुपची संकल्पना मी 2 मिनिटात मांडतो आणि माझा विषय इथं संपवतो। फाइट ग्रुपची काळवे धुळे यांनी जी स्थापना केली मागील 5 वर्षापूर्वी,
तर त्या 5 वर्षांच्या नंतर मालेगाव शहरामध्ये मधु अण्णा, तात्या भाऊ, मी, विकास आहे, आनंद भाऊ वाघ, आम्ही चर्चा केली का फाईट ग्रुप हा एक भांडण करणारा ग्रुप नाहीये, हा एक एकता निर्माण करणारा ग्रुप आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय का शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपण संघर्ष कशा पद्धतीने केला पाहिजे, संघटित कसं झालं पाहिजे, त्यासाठी हा ग्रुप आहे. कोणावर काही अत्याचार अन्याय होत राहिला तर त्यावेळेस आपण एखादी मित्र बाहेर गावी राहिला, त्याला ब्लडची गरज आहे, तर त्या ठिकाणी आपण मालेगावातून त्या तिथल्या माणसाला आपण सांगू शकतो का भाऊ असा असा ग्रुपचा आपला माणूस तिथं आहे, त्याला मदत कर. तर त्यासाठी हा फाईट ग्रुप आहे. झगड्यासाठी नाही किंवा भांडणसाठी नाही आहे, सर्व समाजाच्या लोकांसाठी. हा एकच समाजाचा ग्रुप नाहीये, इथं सर्व धर्म समभावाची भावना आहे. त्यामुळे या ग्रुपमध्ये तुम्ही कधी आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.